साधू संताला नामदेवाला तुकारामाला 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 आधी नमन साधू संताला नामदेवाला तुकारामाला राष्ट्रसंत गाडगे बाबाच्या गुरु चरणाला जय भवानी जय श्री जगदंबे जय भवानी जय श्री जगदंबे नमन तुझा अंबे करून प्रारंभे शाहीर काय मंडळी म्हणतील शाहिरी भवानी आणि जगदंबा मध्ये कुठून तुम्ही आणली तर लक्षात घ्या जी शिवाजी महाराजांच्या पाठीमागे उभी राहिली भिवू नको मी तुझ्या पाठीशी आहे म्हणाली ही जगदंबा आणि भवानी म्हणजे दुसरी तिसरी कुणी नसून जिजाऊ मा साहेब म्हणजेच भवानी आणि जगदंबा आहे. जय भवानी जय श्री जगदंबे नमन तुझा अंबे करून प्रारंभे डफावर थाप तुंतुन्याता शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण शिव प्रभूच गातो गुणगान जी झालेला आहे आणि मी महापुरुषांचा खरा इतिहास जगासमोर मांडण्याचा एक छोटासा प्रयत्न करत असते. YouTube वरती देखील माझं चॅनल आहे प्रिया नप्ते नावाचं. मला बऱ्याच ठिकाणी बोलावल्या जातं आणि तिथे बरेच मुले असतात ते महापुरुषांचे विचार ऐकण्यासाठी उपस्थित असतात. परंतु मनात एक विचार आला की आपल्याही एरियामध्ये अशी गोष्ट झाली पाहिजे. आपल्याही एरियामधली मुलं ही मोठी झाली पाहिजे. भविष्यात त्यांचं नाव हे गाजलं पाहिजे. ते TV वरती आले पाहिजे. त्यांच्या नावाने आपली ओळख झाली पाहिजे म्हणून आम्ही हा प्रयत्न केला आहे. आणि बच्चे ही देश का भविष्य या टायटल खाली आम्ही कार्यक्रम आयोजन करत असतो. आणि पहिलाच आम्ही जो कार्यक्रम घेतला तो म्हणजेच सम्राट अशोक यांच्या जयंतीचा. आज छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आहे. खरं तर ही खरी जयंती आहे. 8 एप्रिल 1627 ला शिवरायांचा जन्म हा शिवनेरी किल्ल्यावर राजमाता जिजाऊ आणि शहाजीराजे भोसले यांच्या पोटी झालेला आहे. परंतु आजपर्यंत मनुवादी व्यवस्थेने आपल्याला खोटा इतिहास सांगण्याचा प्रयत्न केला आणि आजपर्यंत आपण शिवरायांची खरी जयंती ही जाणून घेण्याचा साजरा करण्याचा आपण प्रयत्न केला नाही. खरं तर याचा रेफरन्स देखील आहे. आपण इतिहासाचार्य दारवटकर यांनी लिहिलेलं पुस्तक आहे छत्रपती शिवाजी महाराजांवरती 2001 साली. त्यात त्यांनी चॅप्टर 2 मध्ये नमूद केलं आहे की छत्रपती शिवरायांची खरी जन्मतारीख ही 19 फेब्रुवारी नसून ही 8 एप्रिल 1627 आहे. आपण जर ते पुस्तक वाचाल तर आपल्याला शिवाजी महाराज यांचा खरा इतिहास समजेल. आपण छत्रपती शिवरायांची जयंती साजरी करतो, DJ लावून साजरी करतो, शिवरायांना डोक्यावर घेऊन साजरी करतो. परंतु आपण प्रयत्न केला पाहिजे की आपण छत्रपती शिवरायांची जयंती ही व्याख्यानं देऊन साजरी केली पाहिजे किंवा पुस्तकं वाटून साजरी केली पाहिजे, वाचून साजरी केली पाहिजे. आणि आज तर अभिमानाची गोष्ट आहे की माझ्या मित्रमैत्रिणींनी येथे उभं राहून भाषण दिलं. खरं तर ही फार मोठी गोष्ट आहे. आणि पुढे देखील ते 1 मिनिट नाही तर ते 10 मिनिटं बोलतील, 15 मिनिटं बोलतील आणि नक्कीच ते भारत देशाचं उज्ज्वल भविष्य असेल आणि तुमचं आमचं सर्वांचं नाव ते मोठं करतील. खरं तर त्यांना देखील मी खूप खूप शुभेच्छा देते. आणि आपणा सर्वांना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय. And also I wanted to announce that these children has given some these children we were giving some prize to you all on the occasion of Mahatma Jyotirao Phule Jayanti on 11th April. So you will be there on Chhatrapati Palace and you should collect your prize. Okay? Are you getting? Yes.
त्यांना आम्ही ज्ञानाचं देखील वाटप करीत आहोत, त्यांना ज्ञान देण्याचा देखील एक छोटासा प्रयत्न करीत आहोत. आणि नुसतीच भाषण नाही तर चित्रकला स्पर्धा असेल याचं देखील आम्ही पुढे आयोजन करणार आहोत. आणि आमचे यादव सर जे आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली पुढे हे चालेल. खरं तर तुम्ही देखील इथे आलात त्याबद्दल आपले मी मनापासून आभार व्यक्त करते. धन्यवाद. जय जिजाऊ जय शिवराय. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिराव फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि बसवेश्वर महाराज यांची एकत्रित जयंती साजरी करत आहोत. खरं तर या जयंतीच्या निमित्ताने मी आम्हाला एक छोटासा छत्रपती शिवरायांचा खरा इतिहास सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. आपला जास्त काही वेळ घेणार नाही. खरं तर छत्रपती शिवरायांचा जन्म कुठे झाला हे कोण सांगेल? येस, राईट. शिवनेरी किल्ल्यावरती छत्रपती शिवरायांचा जन्म झालेला आहे. खरं तर ते शिवनेरी किल्ल्यावर का झाला या पाठीमागचं देखील एक ऐतिहासिक कारण आहे. कारण शहाजी महाराज यांचा जन्म हा जगप्रसिद्ध बुद्ध लेणी असलेल्या वेरूळ येथे झालेला आहे. आणि साहजिकच आहे की त्यांच्यावर बुद्धांच्या विचाराचे अर्थात समता, स्वातंत्र्यता, बंधुता व न्यायाची शिकवण होती. म्हणून ते शिवनेरी किल्ल्यावर आले. कारण शिवनेरी किल्ल्यावरून शिवनेरी किल्ल्यावर जगप्रसिद्ध बुद्ध लेण्या आहेत. आणि बुद्धांच्या विचाराचा अर्थात समता, स्वातंत्र्यता, बंधुता व न्यायाचा प्रचार प्रसार व्हावा. शिवराय या समता, स्वातंत्र्यता, बंधुता व न्याय या मानवी मूल्याची शिवरायांनी शिकवण घ्यावी म्हणून ते शिवनेरी किल्ल्यावर आले होते. आणि शिवरायांनी वयाच्या 16व्या वर्षी आपल्या बालसवंगडी मावळ्यांना एकत्रित घेऊन तोरणा किल्ला जिंकला आणि रयतेच्या स्वराज्याचे तोरण बांधले हा इतिहास आहे. हा आम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. शिवरायांचा इतिहास हा फार मोठा आहे. खरं तर सांगायला एक दिवसही पुरणार नाही. आणि शिवरायांची जयंती ही एक दिवसाची नाही तर शिवरायांची जयंती ही वर्षभर जरी साजरा केली तरीही कमीच आहे. म्हणून मला म्हणावेसे वाटते की आता इथे छोटे मुले देखील उपस्थित आहेत. खरं तर यांचं भविष्य हे फार उज्ज्वल आहे. म्हणून मला म्हणावेसे वाटते की छत्रपती शिवाजी महाराज यांचा जर खरा इतिहास वाचाल तरच वाचाल. कारण छत्रपती शिवाजी महाराजांचा खरा इतिहास वाचणारे, खरा इतिहास समजून घेणारे हे फार महान असतात, ग्रेट असतात. खरं तर त्यांचा खरा इतिहास समजून घेण्यासाठी देखील ताकद लागते हे आपणा सर्वांना माहिती असणे गरजेचे आहे. म्हणून मला म्हणावेसे वाटते की आत्मविश्वास, यश मिळविण्यासाठी आत्मविश्वास पाहिजे. अहो, यश मिळविण्यासाठी आत्मविश्वास पाहिजे. आणि आत्मविश्वास मिळविण्यासाठी शिवरायांचा खरा इतिहास माहिती पाहिजे. शिवरायांचा खरा इतिहास माहिती पाहिजे. आज आपण संकल्प करूयात की येथून आपण छत्रपती शिवरायांचा खरा इतिहास वाचूयात. महात्मा ज्योतिराव फुलेंचा इतिहास समजून घेऊयात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं देखील कार्य समजून घेऊयात. कारण त्यांनी संविधानाच्या माध्यमातून आम्हाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिलेला आहे. खरं तर बाबासाहेबांचा इतिहास देखील आपल्या सर्वांना माहिती असणं गरजेचं आहे. आणि या महापुरुषांचा इतिहास समजून घेत एक नवीन भारताचं भविष्य तयार करूयात अशी आशा मी व्यक्त करते. आणि नक्कीच आपण जो हा संकल्प केला याचं पालन आपण करूयात. नाहीतर आपण बऱ्याच ठिकाणी बघतो कार्यक्रम असतात, लोक संकल्प करतात परंतु त्याचं पालन काही करत नाही. तर आपण या संकल्पनेचं पालन करूयात. आणि पुन्हा एकदा सर्व माझ्या मित्रमैत्रिणींना त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी मी खूप खूप शुभेच्छा देते आणि आशा करते की ते असेच पुढे जावो आणि फार मोठे होत. आपणा सर्वांना माझा जय जिजाऊ जय शिवराय.